बोला बोला. कुठलं गवळण म्हणू का? हा काय पण बोला. राधा राधा करे वासरी देवासाठी राधा बावरी भक्ती आपली लई दिवसाशी होणार राधिका तो परक्याशी राधा चालली परक्या घरी देवासाठी राधा बावरी. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सर्वांचं लाडका सुयश गाडीवकर आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मग हा आज नवीन व्हिडिओ आहे. जसं की आम्ही आता जातो आहे पंढरपूरला. ठीक आहे, आम्ही आता निघालो आहे. जसं की तुम्ही आउटफिट चेक करू शकता माझा. ठीक आहे, आता आम्ही जातो. कोण कोण आहे? मी जातो आहे, माझी 2 नंबर बहीण जाते आणि ही मोठी बहीण आहे. तिथे आहे का? तर मग आता आम्ही जस्ट निघालो आहे. आमची ट्रेन आहे 11:55ची. 11:55. ठीक आहे, आणि आता वाजले 9:30. ठीक आहे, आता बघूया. आम्ही लेटर आहोत नेहमीप्रमाणे, पण बघूया आता जाऊया. तर मग चला, कारण मी लय घाईमध्ये, तर मग आता मी नीट बोलत नाही. आपण एकदम आरामात जाऊन बघूया. चला. तर मग मित्रांनो, आता आम्ही पोचलेलो आहे. आमची तिकीट मी हे केलेली, काय केली, तिकीट बुक केलेली, बट ती वेटिंग लिस्ट होती आणि वेटिंग लिस्टला ती आलीच नाही. तर मग ती आता कॅन्सल झाली. तर मग आता आम्ही बघतो की जनरल डब्यामध्ये जागा आहे का, कारण जायचं तर आहे, रिटर्न तर फिरणार नाही आम्ही. किती पण काहीतरी झालं तरी जाणार. तर मग नळायचं. आता बघूया जागा भेटते की नाही. सेकंड. तर मग मित्रांनो, जनरल डब्यामध्ये पण सीट भेटलेली आहे. बघा इकडे बघू शकता. इथे आम्ही वरती बसणार आहे. ठीक आहे, इथे राईड बीट सध्या बंद आहे, काय विषय नाही. तशी आहे सध्या ट्रेन सुटायला वेळ आहे. तर मग आम्ही हवेमध्ये बसलो आहे थोडंसं. बघूया किती वेळ लागतो आहे. 11:55ला सुटणार आहे. वाजलेत 11:10 वाजलेत. मग बघूया आता. A few moments later. अशा प्रकारे दीदी अडकलेली आहे इकडे. झालं, एक नंबर. कसं वाटतंय दीदी, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, काय वाटत नाही. आणि हा साईबाबा पोस्ट आणि इकडे प्लास्टिकचे चप्पल घेतले त्या घरी घेऊन आला. तिकडे तिकडे चमच्याची सेव्हिंग करतोय दादा. सायलीकडे देणार आहे. दादाचं बजेट तरी काय? चमचे, प्लॅस्टिकची चमचे सेव्हिंग करतोय. त्याच्या लग्नात वापरायला. तर अशा प्रकारे आता आमचं जेवण आलेलं आहे. सुप्रे एक नंबर जेवायचं. हे व्हेज आहे. हा ठीक आहे, व्हेज खायला लागणार. कसं वाटतंय? One eternity later. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मग आता अशी सकाळ झालेली आहे आणि एवढं आम्ही डायरेक्ट झोपूनच गेलो ट्रेनमधून. तर मग विषय की आम्ही आत्ता डायरेक्ट पोचलेलो आहे पंढरपूरमध्ये. तुम्ही बघू शकता स्टेशनचं नाव पंढरपूर. तर मग मित्रांनो, आम्ही आता कॅमेरा काढून घेतलेला आहे. TC काका भेटलेले आहेत आणि काकांनी चेकच नाही केलं यार. तिकीट काढून ठेवलेली, कधी नाही तिकीट काढली आणि तिकीटच नाही तिकीटच चेक नाही केली. बघूया आता बाहेर. आता डायरेक्ट ऑटोने जायचं की कसं जायचं बघूया. तर मग मित्रांनो, आता आम्ही रूमवरती पोहोचलेलो आहोत. इथे खूप म्हणजे खूप गरम होतं आहे. आता दीदी आणि ते लोक फ्रेशन अप होतो आहे. मी जरा टी शर्ट चेंज केलं आणि बसलो आहे. आता बघूया माझी टाईम कधी येणार आंघोळ करायची. आता आंघोळ झाली की मग आम्ही नाश्ता करायला जाऊ. रेडी आणि होऊ. मी माझं आउटफिट चेक दाखवेन तुम्हाला. तर मग आता डायरेक्ट आंघोळीनंतर भेटूया. तर मग मित्रांनो, आमचं फ्रेशन अप आणि होऊन झालेलं आहे. तर मग आता मी मंदिराला जायला निघणार आहे. जसं की मी रेडी झालो आहे. माझा आउटफिट चेक करा थोडासा. आणि मंदिरात जायच्या आधी आम्ही थोडासा नाश्ता करून घेणार आहे. तर मग आम्ही आलो आहे कलाकी नाही
कालकी हॉटेलमध्ये आलेलो आहे. तर मग माझ्या आधी सगळे येऊन बसलेले आहेत. मी मला दाखवतो गप्पा. तर मग हो. मी आणि ह्या आज आमच्या सुंदर दिसत आहेत थोडेसे तरी. ठीक आहे. आणि ही ताया शी आता तर मग मित्रांनो विषय असा आहे की आतमध्ये फोन नाही घेऊन जाऊ शकत ना, असं आहे. तर मग विषय असा आहे की आम्हाला कॅमेराने इथेच ठेवायला लागणार आहे. तर मग कॅमेराने ठेवणार तर मग पुढचं तुम्हाला काही भेटणार नाही. तर मग आपण आता डायरेक्ट दर्शनानंतर भेटू. तर मग मित्रांनो मस्तपैकी आता टिक्का लावलेला आहे आम्ही. आता दर्शनाला जायचा विचार आहे. आता म्हणजे विचार नाही, दर्शनाला जाणार आहे. बोला कुठलं गवळण म्हणू का? हां काय पण बोला. राधा राधा खरे वासरी देवासाठी राधा बावरी भक्ती आपली लई दिवसाशी होणार राधिका तू परक्याशी राधा चालली परक्या घरी देवासाठी राधा बावरी. तर मग मित्रांनो आमचं आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण जातो आहे चंद्रभागेच्या तीरी. ठीक आहे. जे आता तुम्हाला इथून असं समोर दिसणार बघा तुम्हाला. नाशिकमध्ये त्या कुंभमेळ्याला गेलो होतो. एक किलोमीटर आम्ही पायला टेकला गेलो होतो. तर मग मित्रांनो आपण चंद्रभागेच्या तीरी आलेलो आहोत. म्हणजे बघतो आता आपण इकडे एक मंदिर आहे तिकडे जातो. ठीक आहे. एकदम पाण्याच्या एकदम साईडला असं मंदिर बोलू शकतो आपण. गरमी खूप आहे मित्रांनो, वेळ नाही. मित्रांनो तुम्ही आता विषय बघू शकतात की आपल्याला पाण्याच्या मधून जायचं आहे मंदिरात. ठीक आहे. इथून असं हो भाई काय थंडगार पाणी आहे यार, मजा येते. मित्रांनो आमचं मस्तपैकी जेवण आणि झालेलं आहे. मी असं कॅप्चर नाही केलं की काय जेवायला जातो आहे सगळं, पण मस्तपैकी जेवण झालेलं आहे. दाखवतो रिकामी ताट दाखवतो तुम्हाला थोडंसं. मस्तपैकी इकडे भात होता, इकडे डाळ होती, ते बटाट्याची भाजी होती, ते वांग्याची भाजी होती, ते दही होती आणि ते काहीतरी होतं. हे काहीतरी आहे पण ते नाही आवडलं मला, बेसन वडी असं. आणि एकदम मस्त जेवण होतं, लाईक घरच्या टाईप वाटलं पूर्ण. मस्त हॉटेल आहे, इकडे खूप काळजी बिळजी घेत आहेत आणि तुम्ही पाठी व्ह्यू बघा. तर मग मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही परत हॉटेलच्या दिशेने निघालो आहे. चालू झाला आता मस्तपैकी जाणार आणि झोपणार थोड्या वेळ संध्याकाळपर्यंत, आणि मग संध्याकाळी बघू की पुढचा काय प्लॅन आहे. तर मग मित्रांनो अशा प्रकारे आमचं फिरून झालेलं आहे. आता आम्ही बस पकडून आता डायरेक्ट मुंबईला पोहोचणार. हे सकाळी 4 वाजेपर्यंत पोहोचणार. तर मग हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे मी. तर मग तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा की पंढरपूरचं दर्शन करून तुम्हाला कसं वाटलं. हा ब्लॉग कसा वाटला एवढं सांगायला बाकी काय नाही. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचा ब्लॉग लवकरच येईल तर मग त्यासाठी सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.